इयत्ता 9वी धडा 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत याचा संपूर्ण स्वाध्याय आपण इथं बघणार आहोत. प्रश्न पहिला, कोणास उद्देशून म्हटले आहेत ते लिहा. त्यातील पहिला, वानरेया. वानरेयाला नागदेवाचार्य म्हटलेला आहे. प्रश्न दुसरा, सर्वज्ञ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना म्हटलेला आहे. तिसरा, गोसावी. गोसावी श्री चक्रधर स्वामींना उद्देशून म्हटलेला आहे. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. त्यातील कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. आता पहिला स्वभाव वैशिष्ट्य बघूया. पहिले वैशिष्ट्य आहेत निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती, लोकांनी स्तुती केल्यावर पुशारून जाण्याची सवय. प्रश्न तिसरा, प्रस्तुत दृष्टांतातील उपमेय तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश, आपले मन सर्व विकारापासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला पाहिजे किंवा एखादी चांगली कृती केली तर त्याचे अहंकार करू नये. हा अहंकार म्हणजे विकार होय. सर्व विकारापासून दूर राहून मन शुद्ध राखले तर तो खरा वैराग्य होय. प्रश्न चौथा, पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा. पहिला, कठिया. कठियाला प्रमाण भाषेतील शब्द आहेत पुजारी. दुसरा आहेत सी. सी या शब्दाला प्रमाण भाषेतील शब्द आहेत थंडी. तिसरा आहेत कायसिया. कायसिया या शब्दाला प्रमाण भाषेतील शब्द आहेत कसली. चौथा आहेत कौनी. कौनीला प्रमाण भाषेतील शब्द आहेत कोणी. प्रश्न पाचवा, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो असे विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर, नागदेवाचार्य हे मानभोव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. अगदी निष्ठेने पंथाच्या विचारानुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत असत. एके दिवशी सकाळी ते पंथासाठी माती काम करत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टाची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र आपण वैराग्य आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना अवगुण ठरला. प्रश्न 6, पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर, आमच्या परिसरातील शाळेचा SSC परीक्षेचा निकाल लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षकाबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री रामराव या शिक्षकाबद्दल खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. आपण विद्यार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले त्याचे वर्णन रामरावांनी केले. हे सर्व खरेच होते, पण बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊन लागले. शेवटी मी नसतो तर विद्यार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते असेही ते म्हणाले. यावरून त्यांना गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजेच केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही, तर गर्वामुळे चांगला गुण वाया गेला. पाठातील तत्व आम्हाला या प्रसंगात पाहायला मिळाले. व्यक्तिरेख अलंकार. खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरण, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. वरील उदाहरणातील उपमेय. देवाचे नाव. उपमान, अमृत. व्यक्तिरेख अलंकाराचे वैशिष्ट्य. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहेत असे मानले जाते. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहेत असे मानले जाते तेव्हा तिथे व्यक्तिरेख अलंकार होतो. खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा. तू माऊलीहून माया, चंद्राहून शीतल, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. उपमेय, तू परमेश्वर गुरु. उपमान, माऊली, समान गुण, मायळूपणा. दुसरा उपमान,
चंद्र, समान गुण शीतलता, उपमान पाणी, समान गुण पाताळपणा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.